तरी देखील घरी केली आहे. शेवटला नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे. या सगळ्या व्यापात प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापता बसतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं. तुम्ही इथपर्यंत आला, आता मनोरंजनाचा आमच्यावर सोबत आहे. हसत हसत मला रडणार आहे. अजून किती आले रडवताना गेले, याच मंचावर दादागिरी करून गेले. आपण त्या हसला सोडला बघा. माईक स्वागतम सुस्वागतम. आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला. हा महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचे विचार करणारे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, मल्हार होळकर याच्या चरणाची नतमस्तक होत माझ्यासारख्या एका गंगावळाच्या मुलाला शिकून सोडून मोठा होता आलं. ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या गावचं नाव देव माझ्या डोंगरीची आई नवराई देवी, गळंब्याची आई विठ्ठलाई देवी, धनी गोदोबा, धनी देव डोंगर, लांजाचा मालक धनी केदारजी देव कव्वाटा, नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिका द्या. तुम्हाला मानाचा मुद्रा करून मी शाहीर विकास कांबोरे, मूळ गादी भाऊगडे, भीमाशंकर या वंशावळीचे मी शाहीर विकास कांबोरे, नवलय मी नाथ मंडळ धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळ कोणवाडी तालुका खेड. माझा भविष्यपट्टू गेले अनेक वर्ष माझा साथी राखा संदेश होते अतुल इंगळे ते बोलला माझा अतुल बेंगला माझा अतुल ज्ञानेश्वर आणि डॉक्टर पहिला रोहित डिके आणि साऊंडला माझा राजूदा पड्या. तुम्हाला सर्वांना मला समुद्र करून कार्यक्रमाला सुरू करतो. शक्तीपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार. या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित लांजा तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लासून ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या चरणाची मस्तकी लावतो सर. या ठिकाणी प्रशांत भिजळे माऊली आहेत, अंकुश रामा बाईक आहेत, प्रकाश वरद प्रतिस्पर्धी शाहीर दिनेश वाजे यांना देखील शाहीर म्हणून करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
आज मला आनंद काय, हे आयोजक आहेत ते आमच्यासारखे, ज्या आम्ही समाजातून येतो, आमचा एक व्यवसाय आहे, अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले. बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात. आज त्यांनी आम्हाला सन्मान केला, सरवीर बोलले, आता काही विभू आहे, बारीक बुवाच बोललं पाहिजे, पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टिंगल कवाली केली, याने माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. तर त्यांनी चॅलेंज केलं की चाली द्या, चाल द्या, नाही तर सांगू नका, देतोय बाबा, हम किसी की उदारी रखते नाही शाही, घेऊन टाका. खूप छान झालंय. वंदन हे गौरी हरा, खूप छान झालं. हो दर्शन दे लंबोदरा. मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय. मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला, मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला, पाठीशी माझ्या राहिला, हा जन्म चरणी वाहिला, ह्या सभारंगणी गाईला, माझा पाहिला. अशी तुम्ही चाल शहीद प्रयत्न केला. आता तुम्ही आमच्या चालल्या चाल द्यायची, भागाला भाग द्यायचा, हिसाब बराबर. आधी एक फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतो सदोस्ता, चल यंदा सवड काढून. ऑफिसमध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा आहे, ज्याप्रमाणे युनेस्कोमध्ये सांस्कृतिक वर्षामध्ये त्या पश्चिम बंगालमधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली. यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे, कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि असा पवित्र सण, असा पवित्र सण फक्त फरमाईश तर त्या कार्यालयातलं म्हणतो की दरवर्षी म्हणतो यंदा तरी चल एक दिवस जास्त गणपती आहे, फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतो सदोस्ता, चल यंदा सवड काढून, जगागळा निसर्ग सोहळा हे डोळ्यामध्ये साठवून, चल रे दोस्ता गावाला माझ्या, अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या, तुझं भरून जाईल मन, अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. सत्कार करून
आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं
साधी बोली, एकदम साधी बोली. तसं आम्ही तसं साधं बोलत आहे, पण तरी पण आम्ही साधंच बोलतो. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे, माझी पण आजी आहे, प्रेमळ. पण कसं त्यांची गंमत बघा, टायमावर त्यांचं काय बिघडलं ना, मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिव देणार. एकदा काय झालं, आमच्याकडे भागी आजी आहे आणि मुंबईत गेलो. अगं आई कशी आहे? लेका बरी आहे. कधी आला? म्हणजे सकाळी झालं. बरं आहेस ना? म्हटलं बरं आहे. अगं होय. अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या? लेका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा, दवा म्हणू नको, औषध म्हणू नको, डॉक्टर म्हणू नको, लेका तुझ्यासारखा. कधी पण लागली बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली. शशिकांत लय कौतुक केला, लेक माझा म्हणजे सोन्यासारखा पोर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला रे तुझा शशिकांत म्हणजे बघायला तुझा. म्हणजे टायमाला तर असं ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली, 15 दिवस राहिली होती, आली. होय माझं संगो आलं, तांदूळ बिंदूळ निवडलं आणि तेवढ्याच सुपारीचं खाण खाली पडतं. भांगलं का तुझा संगीतावर? हे असं गलती गलती प्रेम आहे. एक जो खा पण सांगणार का ही युट्यूबला टाकतील. परमेश्वर गेलं 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 चर्चा म्हणे निसर्ग तुला हिरवा, जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तुला हिरवा, स्वर्ग जाणार कधी हो जावा पगडामध्ये ह्या गणपती सणा सुनी, हो जावा पगडामध्ये गणपती सणा सुनी. आता नाही बोललो ते असं करतात. कळून घेतो टाइम कमी आहे जवळ ही एक शेर घेतला तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे, तर म्हणतात उलटा टाकून ठेवी मान्य. आणि म्हणतात जोपर्यंत गवळणं माहिती नव्हतं हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली, तिच्या नशिबात आली, पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं, मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल, मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी, काही म्हणतात 9 महिने, काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला, जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं. मग राधेला माहिती नव्हतं विनय बुवा फुलं अजिबात फुलं ऐसा नाही चलेगा. प्रेमानच वारी. माझा समाज समोर आहे, माझ्या आया बहिणी समोर आहे, लहान लहान लेकरं आली आहेत, त्यांना कुठेतरी भाजी वाटेल असं मी एकही शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईल. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबरी बुवा आगाव बोलत नाही, लांबरी बुवा काही टिंब टिंब ह्या शब्दांवरनं बोलत नाही. त्याला मग तरी पण काय कशा पडतात लांबरी बुवाला? अरे ही जादू आहे, प्रेमाला जिंकायचं. हे बघा शिरादेव, परसादीचा शिरादेव, एवढा शिरादेव पण जर मन तृप्त होत असेल यासी म्हणे सात्विकपण आणि हे शक्तीग्रह पाहिजे म्हणून अगं गोकुळा नसोवा उजावणे त्यानं तुला दुःख अडवणे आणि काही जरी तुझ्या सारख्या निराशी त्या प्रत्येकीला अक्कल घडवणे. अरे टांगे टांगे तो ऐसा कैसा टांगेगा तुझ्या सासूची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची. मी या श्रीकृष्णाने गाठ मारली, ती गाठ सोडत राहिली. और तुम टांगेगा ऐसा कैसा चलेगा? सुनो क्या कहा था वो? थांबा, हे स्टेज बिल मला काय समजत नाही. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी, तुम्ही गवळ्याच्या ग पोरी
वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची. ऐका, याची चाल याच्याकडून घ्यायची तुम्ही, मागून घ्यायची, वसूल घ्यायची. याने घेतली की नाही, नवीन चाल होती. मी एक तर चालीचा एकदम डेंजर माणूस, आपला माझ्या चाली आठवत नाही, तरी पण मेहनत घेतली, त्यांची चाल दिलेली आहे. माझ्या गव्हर्नमेंटची चाल तुम्ही द्यायची. नाही तर म्हणायचं आय माय सॉरी. बारकू झोरे जाऊ देऊ. माझ्याबरोबर पहिल्यांदाच कार्य, पण त्याच्या बॅनरवर असतं कोकण स्टार, झी मराठी थेम, कलर टीव्ही थेम. आणि जसं कलर टीव्ही थेम लावला नाही त्या दिवशी चॅनल बंद पडला. थेम एक जर आपण केला आणि असं थेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं. अहो काय झालं, मी एक गाणं गायलं, चोरली कुणी शिवसेना, मग सगळं आलं. हे सगळं एबीपी माझा, स्टार न्यूज, एमपी वाल्या पण आलं. रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, म्हणजे गाण्याचं होतं. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू, एबीपी माझा फेम लावू. हे असं हो, प्रगती करा. तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजे. गाणी आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे, कोकण माझा, असे ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार मिस्टर हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारत रत्न आहेत. मग ते बोल, ते बोल. हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा, तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडायचं तुम्ही. आता काय या तुम्हाला लय आवडतात. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द माहिती. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईलमध्ये गीत कमी आई आणि बाबाचा फोन आहे. त्याच्या मोबाईलमध्ये आउटगोईंगच्या लिस्टमध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र, 25,000 फॉलोवर, काही असं नसतंय. हे म्हणाय की फेसबुकला 5,000 मित्र आणि गावात त्यांना पुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं, आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक शक्ती बायको आणि आई बाबा. हा, वेळात वेळ काढून बोला, शब्द माहिती. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. अजून एक याच्यातच मराठी भाषा जाऊ. त्याच्यानंतर आता बुवांकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्याने प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले. ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय. मथुरा दरबार आधार घ्यावा. त्यांनी आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवल्या. विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडली नाही. पहिलं नाव कुब्जा, पहिला उकार कुब्जा. ही स्त्री आहे, तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात, तर ते 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुब्जा होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतो, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती. ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या वेळेत दिली.
व्यक्तीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन, जरा पुढे ठेवून दे. आणि बारी संबोधो. शाहीर तुम्ही ज्या प्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हा तुम्ही मला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल. मात्र आगाकडे तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे. एक पद घेतो आणि बारी संपवतो. अभिमानानं सांगतो नाव
संपवतोय. महाडिक माऊली तुमचं गाणं आहे ह्या पोराने शोधून काय ठेवलं, आता काय बोलणार, दुसऱ्या 100% घेतो. बारी संपवतो.